नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव दीपक सावजी गायकर, मुक्काम पोस्ट ब्राह्मणवाडा, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आता हे मिल्क चार्जर तुम्ही कधीपासून चालू केलं? मिल्क चार्जर सरासरी मी आता 8 महिने 7 ते 8 महिने होत आहे. 7 ते 8 महिने. आता किती गायांना चालू आहे? आता टोटल सगळ्या गायांना चालू 7 गायांना कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू चालू आहे ना. आता मॅडम पण बघता गायांचं? मॅडम बघतात सगळ्या गायांचं. मॅडम पण तुम्हीच बघता? आम्ही दोघेच. आता ही ज्या गाय आहे किती तुमच्या? त्या गायांच्या 7 गायी आहेत. आणि आता हे जे पाहिलं तुम्ही गायांचं, तर तुम्हाला काय त्याच्यामध्ये फरक वाटतो? आता उदाहरण घ्यायचं तर एकाच गायचं तुम्हाला उदाहरण द्यायचं. चांगलं, ही गाई मी पहिल्यावर घेतली होती. पहिल्यावर घेतल्यानंतर खाली झाल्यानंतर 1 महिन्यानंतर ती एवढी विकनेसपणा यायचं तिला, म्हणजे एकदम बारीक होत चालणार आणि आजारी पडल्यानंतर एकदम वीक होणार कंटिन्यू. जेव्हा मी मिल्क चार्जर चालू केलं, आता चालू आहे मिल्क चार्जर मी त्याला चालू केल्यानंतर ती गाय आहे त्या जागेवर मेंटली आणि आजारी सुद्धा पडली नाही. आणि याच्यातून फायदा महत्वाचा असा झाला, शेण हे एकदम घट्ट शेण घट्ट. क्वालिटी माझी क्वालिटी तुम्हाला आज दाखवतो. माझी क्वालिटी आजची क्वालिटी. पचनक्रिया कशी? पचनक्रिया एकदम छान. क्वालिटी दाखवा. आजची क्वालिटी तुम्हाला दाखवतो. माझी पहिली फॅट बसायची 3-6 3-7. मिल्क चार्जर चालू केल्यापासून आजची क्वालिटी तुम्हाला दाखवतो. 4.2ची फॅट, 29ची डिग्री. 4.2चं फॅट आहे आणि 29ची डिग्री. काय बाजार पडेल आजचा हा बाजार 33 रुपये 40 पैसे प्लस 2 रुपये प्लस होऊन येणार. चालू आता जाहीर केलेलं 2 रुपये प्लस होऊन आलं नाही, मशीन मध्ये अजून ऍड केलं. म्हणजे 35 रुपये 40 पैसे आजचा बाजार. आता तुमच्या डेअरी मध्ये किती कलेक्शन होतं? कलेक्शन म्हणजे माझं चालू होतं नाही, टोटल कलेक्शन सांगत मी सांगत घालतो डायरेक्ट. स्वतःच डेअरी फार आहे. आणि याच्यात त्याच्यात काय फरक वाटतो? तुम्ही बाकीचे दूधच घेत असतील बाकी शेतकरी काय आता ज्याची क्वालिटी, माझी क्वालिटी वैयक्तिक मला मिल्क चार्जर पासून चांगला फायदा. गाया मेंटल, गाया तब्येत धरून, गायांची पचनक्रिया, शेण कंटिन्यू आपल्याला पाहिजे त्याच पद्धतीने. जेवढं शेण चांगलं, पचनक्रिया चांगली, दूध चांगलं. आणि ते मॅडम म्हणत होते का जे गायांचं आपण चारा उचलण्याची क्षमता पण वाढली. म्हणजे पहिला गव्हाणी चारा राहत होता, शिल्लक राहत होता. आज कंटिन्यू खातात. मिल्क चार्जचा आम्हाला खूप चांगला फायदा भेटला. आतापर्यंत किती मिल्क चार्ज केला? मी सरासरी महिन्याला 1 बकेट संपवतो. 1 बकेट आता सरासरी एका बकेटचा अनुभव होतो. आपल्याला 1 ते 1.5 रुपये वाढला त्याचा आपण टॅली करायची. महिन्यात माझं आता सरासरी 80 लिटर दूध चालू आहे. 80 म्हणजे सरासरी माझं 100 रुपये पर डे वाढले. 100 रुपये पर डे 3000 रुपये महिन्याला वाढले. 1625 रुपये मला खर्च आला महिन्याला. सरासरी 1625 रुपये हा खर्च आला. 1600 रुपये म्हणजे सरासरी 1400 प्लस मध्ये. पण त्याचा मला अजून फायदा, मी बाकीचे मेटल मच्छर चालतच होतो. मी होतो मला फायदा भेटू किंवा नाही भेटू, पण याच्यातून बाकी गाय मेंटेन झाल्या. दवाखाना वाचला, आपले गाय सगळं व्यवस्थित सगळं झालं. असं का? आता पहिले याच्या आधी जर पाहिलं तुम्ही तर गायला तुम्ही रेग्युलर बाहेर चालू ते बंद केल्यानंतर मग हे चालू केल्यानंतर काय फरक पडला? फरक म्हणजे गायांची तब्येत व्यवस्थित राहिली, मेंटेन राहिली, पचनक्रिया व्यवस्थित झाली. गायची आपल्याला फायदा नाही, दुधाची क्वालिटी वाढली, त्याच्यातून आपल्याला बाजार चांगले पडतो. आता जर पाहिलं, आता काही शेतकरी काय म्हणतात हे जे मिल्क चार्जर हे जास्त महाग जातं. महाग जातं मी तुम्हाला सांगितलं सर, आपण बाकीचे मिल्क मिक्सर चालणार तुझ्या गाय आजारी पडल्यानंतर. एक गाय बायचान्स आजारी पडली, आता ही गाय आजारी पडल्यानंतर आहे का 10-15 हजार रुपये घेतल्याशिवाय ती शांत जागी येत होती. प्लस मायनस अजून दूध शेवटपर्यंत जोपर्यंत लागवड होत नाही तोपर्यंत तिचं दूध मायनस मध्ये चाललं. आज ती गाय माझी आजारी पडली, 10-15 हजार रुपये असली गाय माझी मेंटेन झाली डोळ्यासोबत चांगली. आणि गायची तब्येत होऊन झाली. आणि म्हणजे तुमचं काय अनुभव आहे मॅडम? तुमचा अनुभव सांगा. छान आहे. गायांच्या तब्येती राहतात, चारा व्यवस्थित उचलतात, पचनक्रिया चांगली आहे. आणि तुम्ही जे क्वालिटी आहे. तुम्ही ते तुपाचं काहीतरी सांगतो. तूप काय करणार? तूप म्हणजे मलाई जास्त नाही, मलाई काढून दुधाला क्वालिटी. मलाई काढून दुधाला क्वालिटी. महिन्याला 3 किलो तूप निघतं. अरे बाबा, 600 गुणिले 3 1800 रुपयाचं तूप निघतं. तूप मलाई जास्त वाढली होती या इन्कम मध्येच. म्हणजे माहिती आम्ही सगळं विचारत होतो. मी मग त्याच्यातून आपला काही फायदा हो किंवा नाही हो, पण गाया आपल्या मेंटेन झाल्या. दवाखाना वाचला, आज दवाखाना वाचला महत्वाची गोष्ट दवाखाना नाही. दवाखान्याची ना एखादी गाय आजारी पडली तर 4-2 हजार रुपये असं नाही. 1600 रुपये गेले तरी पण म्हणजे आता जर पाहिलं गेलं तर मिल्क चार्जर तुम्हाला फायदेशीर. महागडे वगैरे शेवटी जास्त विचार महाग काय नाही वाटत, महाग आहे. पण महाग असून आपण बाकीच विचार करा. बाकीच विचार केला पाहिजे. गायचं तब्येत असेल किंवा आपण घरी जे खायला दूध. माझा अनुभव एक सरासरी 1.5 रुपये लिटर महाग आज आपला वाढतो. 1.5 रुपये पर लिटर महाग वाढतो. गाय जर 20 लिटर दूध देत असेल
तर 20 22 लिटर दूध हमखास घेणार. असं का मग दूध सुद्धा वाटतं का? दूध वाढते दूध वाढतं मी पचनक्रिया वाढल्यामुळं गाईचं म्हणजे संतुलन व्यवस्थित आहे ना. तर आपला आहार जर व्यवस्थित असेल तर आपण पचनक्रिया आपली चांगली होणार. दुधाला पण ती वाढ नाही झाली. दुधाला पण वाढली. हा. आता हे काय पाहिजे चमक मध्ये काय फरक वाटतो? चमक चालली क्वालिटी झाली आपण आग वगैरे गायची चमक पहा म्हणजे तुम्हाला आजारी समस्या राहील आजारी हा समस्या राहिला नाही. म्हणजे आज जर पाहायला गेलं तर आता इथं आपण जर पाहिलं बिल चार्जर आणि सरांनी पण त्याच्यावरती आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे सगळं टोटली सांगितलेलं आहे. दुधासोबत म्हणजे वाढवा फॅट. हा. आता याच्यामध्ये फॅट मध्ये काय तुम्हाला फरक वाटतो? क्वालिटी पहिली क्वालिटी माहिती 3.6 ची क्वालिटी होती. आज माहिती 4.0 4.1 4.2 ची क्वालिटी आमची पहिली क्वालिटी बसत नव्हती. क्वालिटी बसत नव्हती. पण आम्ही मलाई मला म्हणतो मलाई नको काढून मी मलाई काढली नाही ना तरी दूधवाले आले. आता मलाई काढून दुधाची फॅट होती. परत तेवढीच क्वालिटी क्वालिटी आहे तीच क्वालिटी काही बदलच नाही. त्याच्यानंतर काय क्वालिटी सोबत क्वांटिटी क्वांटिटी दुधच कुठं तुम्हाला लिटर मारायचं किती लिटर मागितलं? आता लिटर मागे गाय माझी कमी 25 लिटर दूध द्यायची तुम्ही आज घ्यायची त्याला 30 लिटर दूध द्यायचं. 30 लिटर दिले. त्याच्यानंतर काय दिलं दुधाबरोबर बनवा तुम्ही आता घरी दूध खायला गेलं घरी दूध खातो काय तुम्ही बदल काय झाला? क्वालिटी चांगली क्वालिटी घट्ट दूध घट्ट दूध. त्याच्या आधी कसं? पहिलं पाण्यासारखं दूध राहायचं. पातळ दूध राहायचं. आता दूध घट्ट आहे घ्यायचं. दुधाला पण चांगली म्हणजे भरपूर सरांनी आज जे आपल्याला आणि व्यातांची संख्या व्याताची संख्या वाढ आता महत्वाची व्याताची संख्या तुम्हाला सांगू आजपर्यंत गाय भरल्यानंतर ठरत नव्हती हा शॉर्ट राहिला नाही माझ्या टोटल आता याच्यात 5 गाय गावली. अरे बापरे. 4 महिन्यानंतर आम्ही गाय भरतो भरल्यानंतर उलट मी हा विषय नाही राहिला. म्हणजे गाव एकदम भरली म्हणजे असं प्रॉब्लेम राहिला एकदा डॉक्टर सुद्धा मला कधी कधी बोलतो फार मोठा कमी झाला नाही माहिती डॉक्टर चांगलं घरचा डॉक्टर आहे आमचा. सर तुमचा इथं काम पाहता तुमचा मोबाईल बोलता का? 96 23 54 35 83. धन्यवाद सर. एकदम